ट्रम्प यांनी लावलेल्या 50% टॅरिफचा भारतावर नेमका किती परिणाम झालाय? काही तज्ञांनी मोठं नुकसान होईल असं सांगितलं होतं, पण प्रत्यक्षात काय घडलंय? चला जाणून घेऊयात। सुरुवातीला असं म्हटलं जात होतं की अमेरिकेने लावलेल्या 50% या टॅरिफमुळे भारताची अवस्था मोठ्या प्रमाणात अडचणीत येणारी ठरेल। आश्चर्य म्हणजे भारतावर याचा जवळजवळ काहीच वाईट परिणाम झालेला नाहीये। SBIने रिसर्च रिपोर्ट दिली आहे आणि त्या रिसर्च रिपोर्टनुसार या टॅरिफचा भारताच्या GDP वर नगण्य प्रभाव दिसतोय। अमेरिकेच्या टॅरिफ नंतर भारताची निर्यात कमी झाली नाही, उलट वाढली। एप्रिल ते सप्टेंबर 2025-26 दरम्यान भारताची निर्यात 214 अब्ज डॉलर्सवरून 220 अब्ज डॉलर्सपर्यंत पोहोचली आहे, म्हणजे जवळपास 2.9% वाढ आहे। अमेरिकेच्या मोठ्या टॅरिफ नंतरही ही गोष्ट आश्चर्यकारक होती। भारताची अमेरिकेकडे निर्यात 13% वाढली आहे, म्हणजेच 45 अब्ज डॉलरची वाढ झाली आहे। पण जुलै 2025 नंतर अमेरिकेतल्या एकूण निर्यातीत घट दिसू लागली। सप्टेंबर 2025 मध्ये तर निर्यात 15% पर्यंत घसरली। विशेषतः सागरी उत्पादने, कोळंबी आणि मौल्यवान दगडांची निर्यात कमी झाली। यामध्ये भारताची एक स्मार्ट चाल पाहायला मिळाली, ती म्हणजे नवीन बाजारपेठा शोधणे। अमेरिकेमध्ये निर्यात कमी झाली तर भारताने लगेच नवीन बाजारपेठाचा शोध घेतला। भारतीय निर्यात आता झपाट्याने इतर देशाकडे वळवण्यात आलेली आहे। ते देश कोणते? तर UAE, चीन, व्हिएतनाम, जपान, हाँगकाँग, बांगलादेश, श्रीलंका आणि नायजेरिया या देशांमध्ये सरकारने आता मोठी वळवलेली आहे आपली मोहीम। टॅरिफचा सामना करण्यासाठी भारत सरकारने ही मोठी पावलं उचलली। निर्यातदारांसाठी 45,000 कोटी रुपयांचा पॅकेज जाहीर केला, ज्यामध्ये 20,000 कोटींची क्रेडिट गॅरंटी देखील दिली होती। यामुळे उद्योगांना धक्का बसू न देता निर्यात स्थिर ठेवण्यामध्ये मोठी मदत झाली। आता यातून एक निष्कर्ष काय काढता येईल की एकूणच असं दिसतंय की टॅरिफमुळे भारताचा वेग कमी झाला नाही, उलट भारताने अधिक स्मार्टली काम करून याचा परिणाम कमी केला। नवीन बाजारपेठा, सरकारी मदत आणि मजबूत अर्थव्यवस्था या तिन्हीमुळे भारत टॅरिफ विरोधात ठामपणे उभा राहिला। जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राइब करा।